नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये मी अमर देवाने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आता सध्या आपल्या कोथिंबीरमध्ये फवारणी चालू आहे मित्रांनो. फवारणी करीत असताना बरेच शेतकरी भरपूर चुका करतात आणि कोथिंबीर हे अतिशय संवेदनशील पीक असल्यामुळं तुम्ही कोथिंबीर फवारताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी मी व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कोथिंबीरमध्ये फवारणी करीत असताना फवारणीची वेळ खूप महत्त्वाची आहे. तुम्ही फवारणी नेहमी सकाळी 11च्या आधी, दिवस मावळता 4च्या नंतरच करा. कडक उन्हाचं फवारू नका, कारण कडक उन्हात फवारल्यावर कोथिंबीरीवर ताण येण्याची शक्यता असते. त्यानंतर बरेच शेतकरी रिझल्ट जास्त यावा म्हणून औषधाचं प्रमाण हे सांगितल्यापेक्षा जास्त वापरतात. तसं करू नका. जेवढं प्रमाण औषधाचं आहे तेवढंच टाका. जर प्रमाण जास्त झालं तर आपल्या कोथिंबीरीवर स्कॉर्चिंग येणे किंवा कोथिंबीर पिवळी पडणे असे होऊ शकते. त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कोथिंबीरीवर एक बुरशीनाशक, एक कीटकनाशक, टॉनिक असं काय फवारत असेल तर ती एक थोडं पाण्यामध्ये सगळं टाकून बघा. औषध फुटत तर नाही याची खात्री करा. कारण औषध जर फुटलं आणि तुम्ही तसं फवारलं तर कोथिंबीरीवर स्कॉर्च येऊन पानं करपू शकते. शेतकरी मित्रांनो, ही साध्या गोष्टी आहेत त्या, पण ही कोथिंबीर फवारताना अतिशय महत्त्वाचं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.